हाय हॅलो, मी रंबा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर चला म्हटलं आज ना मी कपाट आवरायला घेतलेलं. चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. साड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. तर कपाटामध्ये ना आपण एक साडी घ्यायला गेलं ना बरं का, तर ना बाकी सगळ्या साड्या पडत असतात. त्यामुळं ना चला म्हटलं छान अशा ना घड्या घालून घ्यावा. तर मला ना साड्यांच्या घड्यांपैकी ना खण साडी आणि पॉकेट साडी खूप म्हणजे पॉकेट घडी खूप आवडते बरं का. तर अशा पॉकेट घडी आणि खण घडी घातली ना तर साड्या कधीच आपल्याला ना एक साडी काढल्यानंतर दुसरी साडी कधीच पडत नाही. त्यासाठी ना खण साडी म्हणजे खणगडी घातल्यानंतर ना आपल्या साड्या खूप छान राहतात, व्यवस्थित राहतात आणि त्यामध्ये ना आपला ब्लाऊज पेटीकोट वगैरे सुद्धा राहतो. तर ना छान असं ना आपण अशा पद्धतीने घडी घातली ना मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर ना आपण ना किती पण कपाटामध्ये साड्या ठेवू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे नाही का. आपण आपल्याकडे कसं खूप साऱ्या साड्या असतात, मग आपण ना एक साडी काढायला गेले की ना पूर्ण साड्याचा डिग खाली पडतो. त्यासाठी ना अशा पद्धतीने घडी घाला बघा. तर तुम्हाला ना असंख्य साड्या आपल्या कपाटात बसतील आणि व्यवस्थित बसतील आणि एक साडी काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये ब्लाऊज पेटीकोट आपण एक बरोबर सगळं काढू शकतो. तर ना आपण किती पण खाली पडू, कशी पण साडी टाकू अलटी पलटी, तरी साडीची घडी अजिबात विस्कटणार नाही. दुकानातल्यासारखी साडीची घडी राहणार छानपैकी. त्यामध्ये ना पॉकेट घडी आणि खण घडी घातल्यानंतर आपल्या कपाटामध्ये ना आपल्या साड्या छान राहतात, व्यवस्थित राहतात आणि ना किती पण म्हणजे नाही का किती पण साड्या आपल्या कपाटात बसतात. आता आपण अशा पॉकेटमध्ये साड्या ठेवतो बघा, तर मग एक साडी घेतली की सगळी पॉकेट अशी खाली पडतात. त्यासाठी ना अशा पद्धतीने खण घडी आणि पॉकेट घडी घातल्यानंतर त्यामध्ये ब्लाऊज पेटीकोट छान बसतो आणि ना व्यवस्थित सुद्धा आपल्या साड्या राहतात. आणि आपल्याला कुठली साडी घ्यायची म्हटलं ना आपण लगेच कपाटामधनं घेऊ शकतो. तर म्हटलं सगळ्यांसाठी ना खूप युजफुल व्हिडिओ आहे. तर सगळ्यांकडे खूप साऱ्या साड्या असतात. आपण ना मग ना आपण साडी घ्यायला लागली की ढिगारा खाली पडतो. तर अशा पद्धतीने साडीची घडी घाला बघा. खूप छान साडीची घडी ना घालता येते आणि ना आपल्या कपाट पण खूप छान ऑर्गनाईज होतं आणि व्यवस्थित पण दिसतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.